आज सुप्रीम कोर्टामध्ये जे चिन्हाबाबत सुनावणी आहे, सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आम्हाला खात्री आहे की जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पक्षाचं असलेलं संख्याबळ किंवा आमची सदस्य नोंदणी इतर सर्व बाबी ज्या टेक्निकल असतात त्या बाबीमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत. म्हणून हे चिन्ह आणि पक्ष याबाबतचा निर्णय हा आमच्या बाजूने लागेल असा आमचा विश्वास आहे. आज सुनावणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमची बाजू ही भक्कमपणे जी मांडली गेलेली आहे त्याचा निकाल लागेल. परंतु आत्ता त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही. मुंबईच्या सत्ता संघर्षावर मुंबई आणि शिवसेनेचे एक भावनिक नातं पाहता जागा जरी कमी असल्या तरी काही काळासाठी शिवसेनेला महापौरपद द्यावं अशी मागणी शिवसेना करते. शिवसेनेचं भावनिक नातं होतं, नाही नाकारता येत नाही. शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना बांधली, जो मराठी माणूस ताठ मानेने उभा केला, जो मराठी माणूस रस्त्यावर ज्यांनी संघर्ष केला, ते शिवसेने प्रमुखाचं नातं आणि आजच्या नात्यामध्ये जमीन आसमानचा झालेला फरक आहे. एक आवाज शिवसेना प्रमुखांनी दिला, मुंबई बंद असो किंवा कोणते आंदोलन असो, हे तेवढंच प्रखरपणे केलं जायचं. परंतु आज ह्या लोकांनी उभाटांनी जी शिवसेना होती त्यांना काँग्रेसच्या दावणीला बांधलं, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं. असलेला त्यांची काही विचारधारा ती बदलली. आता हिंदुत्व कुठं गेलं माहीत नाही. आणि म्हणून अशा वेळेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस या काळामध्ये मुंबई बाहेर कसा फेकला गेला हे सगळी मुंबईची जनता जाणते. म्हणून आता मला वाटतं हा विषय राहणार नाही. परंतु भविष्यामध्ये जर मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर काही चमत्कार घडला तर घडेल. परंतु आजच्या घडीला शिवसेनेकडे ही सत्ता असणार नाही एवढं निश्चित आहे. आमच्या शिवसेनेला महापौर पद आता मागताना जे काही संख्याबळ आहे त्या आधारावर आम्हाला मागणी करायची का नाही करायचं याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. दिल्लीमध्ये गेले आहेत, राहुल शेवाळे गेलेले आहेत, अमित साटम गेले आहेत, चर्चा झाली, तिथे ते पुढं सोडवण्याचा प्रश्न सुरू आहे तुमच्या मागणीवर. नाही, अमित साटम किंवा राहुल शेवाळे हे दिल्लीला गेलेत. हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना भेटीला गेलेले आहेत. त्यामुळं इतकी मोठी काही चर्चा तिथे घडेल असं मला वाटत नाही. अखेरला ह्या चर्चा अंतिम चर्चा ज्या आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच लेवलला होतील. दिल्लीत असे सांगितलं जाते शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या जागा घटल्या. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये तक्रार केलेली आहे. याची काही कल्पना आम्हाला नाही. परंतु अशा जागा जास्त लढवल्या, जागा घटल्या वगैरे असं जर काही कोणी वक्तव्य केलं असेल तर ते साफ चुकीचं आहे. मालेगावमध्ये सत्ता स्थापनेसाठी तुमच्या शिवसेनेचा MIM ला पाठिंबा असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. इम्तियाज जलील काय दावे करतात त्याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे. तिथे असलेले आमचे दादा भुसे, मंत्री दादा भुसे हा काय निर्णय घेतात हा हे भाग महत्त्वाचा आहे. म्हणून तो निर्णय झाल्यानंतरच नक्की काय भूमिका आम्ही घेतली ते आम्हाला कळेल. त्यांचं असं म्हणणं एकनाथ शिंदे दुसरे रसूल आहेत, काहीही केलं तरी त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही कुठं आम्ही MIM ला कधीच बरोबर घेणार नाही. आम्हाला MIM नकोच. आम्ही सत्तेसाठी एवढे लाचार लोक नाही आहेत की कुणालाही बरोबर घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची. कुणाचं बोट धरून चालणं हे आमच्या स्वभावात नाही. म्हणजे तुमचा प्रस्ताव नक्की त्यांना? आमचा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे नाही. मुंबईतले काही प्रश्न आहेत. भाजपमधल्या टोळीने आपला पराभव केल्याचं समाधान सरवणकरांचा आरोप आहे. व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालेला आहे. भाजप तक्रार करणार आहे असं सांगितलं जाते. ठाकरेचे आमदार महेश सावंतांनी सुद्धा यावर खिल्ली उडवलेली आहे. सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनशा निश्चित केल्या जाईल. काय कारण आहेत ते शोधल्या जातील. अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. ठाकरेंच्या 11 पैकी 2 नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती, तर उरलेले 2 आहेत ते मनसेच्या संपर्कात आहेत.
असं कळतं. आता कोण कुणाच्या संपर्कात आहे याचं कोडं आज सांगणं कठीण आहे, परंतु एक आहे, तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल. गोंधळात टाकणाऱ्या ई-केवायसी म्हणलं 24 लाख वर महिलांचं लाडकी बहिणीचं पेमेंट थांबलेलं आहे. मराठवाड्यातल्या काही ठिकाणी आता जाऊन कलेक्टर ऑफिसवर जाऊन ठरवून आंदोलनं सुरू व्हायची वेळ आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या काही निर्णयामुळे थोडासा विलंब जरूर लागला, परंतु कालच माझ्या विभागातर्फे जवळपास 400 कोटी रुपये आम्ही रिलीज केलेले आहेत. लाडक्या बहिणींनी त्याची चिंता करू नये, तुमचा हप्ता हा 1-2 दिवसात त्यांना जरूर मिळेल. राहुल शर्मा यांचं असं वक्तव्य आहे की मुंबईमध्ये जास्त जागा आम्हाला मुस्लिम बहुल भागात लावाव्या लागल्या, त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालं. हे बघा, ह्या निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलचं सगळं चर्चा या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत, त्याचं चिंतन मनन होत आहे. पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाचे कारणं काय आहेत, कोणत्या जागामध्ये काय काय अडचणी आल्यात, या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाणार आहे. नाना पटोलेंचं एक मोठं दावा आहे, महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोडी होणार आणि येत्या आठवड्यात भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा टीम करणार असं. तुमचे संजय जाधव पण त्यावर असं म्हणाले की भाजपनं आधी ठाकरेंना संपवलं, आता शिंदेंना संपवतंय, त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे असं सांगतात. आता राजकारणाच्या मध्ये ज्या काही घडामोडी मागच्या 3-3.5 वर्षामध्ये झालेल्या आहेत, याचा सगळ्याला इतिहास माहिती आहे. वेळेवर ऐकलं असतं तर काय बदल घडले असते याची जाणीव आता त्यांना झालेली आहे. आम्ही घेतलेली भूमिका किती योग्य होती हे आता अवघ्या इतर सर्व पक्षांना कळालेलं आहे. म्हणून काय घडामोडी होतील, कसं होतील आणि कोणी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे यापेक्षा आपले पक्ष कसे आणखीन रसातळाला चालले याच्याकडे लक्ष द्या. आम्ही मजबूत आहोत, चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि आता सगळे जे रिझल्ट पाहिले तर त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे. तुमचे मित्र संजय राऊत असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू आहे. दावोसमधील परिषद ही हास्यास्पद ठरत आहे. अनेक कंपन्यांची मुख्यालय मुंबईत आहेत, मग करार दावोसमध्ये का? दावोसमध्ये करार करण्याच्या मागचं कारण जर यांना माहिती नसतील तर त्यांनी याच्यावर भाष्यच करू नये. मुंबई ही जगातली, भारताचीच नव्हे तर जगामध्ये आर्थिक राजधानी या मुंबईला मानलं जातं. म्हणून जगातला प्रत्येक उद्योगपतीचं कनेक्शन हे मुंबईशी निश्चितपणे आहे. आणि दावोस हे एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जगभरातले लोक, उद्योगपती एकत्रित येऊन आपली इन्व्हेस्टमेंट कुठं करायची यावर तिथं निर्णय घेतले जातात. म्हणून मुंबईचा उद्योगपती तिकडे गेला आहे का लंडनचा उद्योगपती तिथे आला आहे, यापेक्षा किती उद्योग आपण आणतोय याला महत्त्व आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही केलेला प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थात अत्यंत चांगला आहे. एका दिवसामध्ये एवढे मोठे करार होणं ही सुद्धा एक ऐतिहासिक नोंद घेतली जाणार आहे. कॉफी विथ कौशिकच्या कार्यक्रमामध्ये खासदार नरेश वसई म्हणतात की जो जमतोय तो ठीक, नाही तर सोहळा. राजकारणामध्ये असंच असतं ना, जमलं तर पण ठीक आहे. अनेक घडामोडी आपण राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत, उलटापालट ही होत असते. म्हणून आता कधी काय राजकारण बदलेल यावर आता कोणीही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही. म्हणून आजची भूमिका आमची शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेच काम करणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सगळ्यांनी युती केली, आता अखेर ठरलं. महापालिकेत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये म्हणून ही सगळी तयारी म्हणावी. तसं नाही आहे. महानगरपालिका हे वेगळं क्षेत्र होतं. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानले जातात आणि मिनी मंत्रालय म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागाशी असलेला कनेक्ट हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो. म्हणून युती करून आपला कारभार हा चांगल्या पद्धतीने तिथे करता यावा म्हणून झालेली ही युती आहे. नाना पटोले विषय राहिला, भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा गेम करणार. भाजप कुणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोलेचा गेम कोणी केला हे त्यांना माहिती आहे. इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे. नाना राजकारणामध्ये गेम करणारे कोण कोण आहेत त्यांची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे. अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या. अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय याची चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही आहे.